भाऊ काय सांगाल, विधानसभा निवडणुकीदरम्यान अनिल देशमुख यांच्यावरती हल्ला झाला होता, त्यांनी तक्रार दिली होती. ते कुठेतरी आता दावे खोटे असल्याचं बी फायनल रिपोर्टमध्ये जे न्यायालयात जे सादर करण्यात आले पोलिसांचे त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. कसं पाहता? नाही बघा, ज्यावेळेस 10 महिन्याआधी ही घटना घडली आणि अनिल देशमुखांनी असं दावा केला होता की त्यांच्यावर काही लोकांनी हमला केलेला आहे आणि मी त्यावेळेस अनेक लोकांसोबत काटोलमध्ये नरखेड भागातील लोकांसोबत बोललो, अनेक पोलीस विभागाच्या लोकांसोबत बोललो, अनिल देशमुखांच्या काही कार्यकर्त्यांसोबतसुद्धा बोललो आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की ही पूर्ण एक बोगस घटना आहे, फेक घटना आहे आणि ही नुसतं अनिल देशमुखांनी निवडणुकीकरता काटोलच्या जनतेला एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न, निवडणुकीकरता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, एक केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला होता हे स्पष्ट झालं होतं आणि म्हणून त्याबद्दलचं वक्तव्य मी त्यावेळेस केलं होतं. त्यावेळेस मी त्यात अनेक फॅक्ट सांगितले होते की या होऊ शकत नाही आणि ते आज या बी फायनलच्या रिपोर्टमध्ये असणार किंवा फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये असणार, या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे. आणि आज कुठेतरी अनिल देशमुखांचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुख काहीतरी कन्फ्यूज स्टेटमध्ये आज त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. सर, हा जेव्हा व्हिडिओ अनिल देशमुख यांनी ट्विटरवरती पोस्ट केला होता, जेव्हा समाज माध्यमांवर व्हॉट्सअपवर अनेकांना पाठवला होता, त्या व्हिडिओमध्ये अनिल देशमुख असा दावा करतायत की जेव्हा दगड आला, म्हणजे कथित दगड आला, BJP वाले होंगे, असं त्या व्हिडिओत दिसतंय. तुम्ही जो व्हिडिओ पाहिला असेल, या सगळ्या याच्यावरती भाजपचे नेते म्हणून काय बघतात? नाही बघा, अनिल देशमुख त्यावेळेस त्यांना लक्षात आलं होतं की ते त्यांचे चिरंजीव सलीलजी देशमुख हे निवडणूक हारतात आहे आणि मग हारत असताना आपण काहीतरी लोकांची सहानुभूती घेण्याचं किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्याबद्दलचं एक गैरसमज निर्माण करण्याचा त्यांचा हा एक केविलवाणा प्रयत्न होता आणि त्यात अनेक गोष्टी त्याच दिवशी लक्षात आले की मागच्या काच फुटला, मागच्या काचाला गोटा लागला आणि ते फ्रंट सीटवर बसलेले होते. त्या मागच्या काचाला गोटा लागून तो असा मागून फिरून असा त्यांच्या डोक्याला लागून खाली पडू शकतो, असं हे शक्यच होऊ शकत नाही. म्हणजे जसं त्यावेळेस माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की सलीम जावेदच्या मूवीचा स्क्रिप्ट, पिक्चरचा स्क्रिप्ट हा दिसतो आहे, त्याच प्रकारचा झाला आणि तो खरंच सलीम जावेदच्या पिक्चरचा स्क्रिप्ट होता असं आज काल या रिपोर्टमुळे स्पष्ट झालेलं आहे, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे. त्यांना जो मार लागला आहे तो दगडाचा मार आहे, पण तो जो काच होता तो काच फुटू शकत नाही. अशा प्रकारचे जे टेंटेड ग्लास आजकाल सगळ्या गाड्यांमध्ये असतात. मला वाटतं ते मर्सिडीजमध्ये प्रवास करत होते आणि त्या मर्सिडीजसारख्या गाडीचा काच साध्या गोट्याने एका वेळेस मारलेल्या गोट्याने कधीच फुटू शकत नाही आणि जर तो फुटलाही तरी तो त्यातला काच निघून यांच्या डोक्याला लागू शकणार किंवा असं मला असं वाटतं तो गोटा आरपार जाणार असं होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुखांनी हा फार एक म्हणजे ज्या प्रकारचं त्यांनी ती सगळी घटना दर्शवली किंवा त्या सगळ्या घटनेचा त्यावेळेस त्यांनी काही फायदा घेण्याचा फार चुकीचा किंवा मूर्खपणाचा तो कळस होता, मला असं वाटतं. या निवडणुकीमध्ये अनिल देशमुख आणि सलील देशमुख यांच्या उमेदवारीवरूनही अनेक अंदाज, तर्क वितर्क हे वर्तवण्यात आले होते आणि सलील देशमुख हे उमेदवार होते. मग अनिल देशमुख असं का करतील, म्हणजे ते उमेदवारी त्यांनी का मिळवली नसेल, किंवा तुमचं म्हणणं असं आहे की हा जर कथित हल्ला असेल तर मग यांच्या मागचं कारण काय वाटतं की तुम्ही अनिल देशमुख यांनी असं करण्यामागचं कारण काय? नाही बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ज्यावेळेस निवडणुकीच्या काळातच अनिल देशमुखांना, कारण मी अनेक दौरे तिथे केले, काटोल नरखेड भागांमध्ये अनेक सभा तिथे घेतल्या आणि लोकांचं एक सेन्स त्यावेळेस तयार झालं होतं की अनिल देशमुखांच्या विरोधातलं एक सेन्स तयार झालं होतं. अनेक वर्षापासून अनिल देशमुख त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात, आमदार म्हणून, मंत्री म्हणून अनेक वर्षापासून ते त्या भागात काम करतात आहे. पण त्या भागाचा विकास म्हणजे आजही काटोल नरखेड जे तालुके आहेत हे मागासलेले आहे. तिथे कोणताही उद्योग आलेला नाही आहे, कोणतीही सिंचनाची सोय नाही आणि कोणताही असा मोठा ठोस विकास काम तिथे झालेलं नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अनिल देशमुखांवरती तो रोष होता आणि कुठेतरी आपल्यावरचा रोष कमी करण्याकरता, असं की रोष थोडासा कमी करण्याकरता त्यांनी आपल्या चिरंजीवांना पुढे केलं आणि कुठेतरी चिरंजीवांचेही कुठेतरी ते निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून हा सगळं स्टंटबाजी करण्याचं काम त्यांनी केलं. शेवटचा प्रश्न असा आहे या प्रकरणामध्ये, या संपूर्ण प्रकरणामध्ये अनिल देशमुखांचा दावा जो आहे, मग एखादा गुन्हा जर अशा पद्धतीनं
चुकीची तक्रार दाखल करणे हा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना कारवाई व्हावी अशी काही तुमची मागणी आहे भाजपच्या वतीने? नाही, निश्चितच या प्रकारची कारवाई करतील की नाही करतील मला माहीत नाही, पण या प्रकारचं एक चुकीचं एक पायंडा अनिल देशमुख सारख्या नेत्यांनी सुरू केला. मला असं वाटतं याचा दुरुपयोग किंवा अनेक पुढारी पुढे करतील असं मला वाटतं. मला असं वाटतं अनिल देशमुखांवरती या प्रकारचं एक चुकीचं पोलीस कंप्लेंट केल्यामुळे त्यांच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे. सर, जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचा वाद जो होता, गोपीचंद पडळकरांनी अत्यंत अश्लाघ्य वाक्य एक वापरलं होतं जयंत पाटलाबद्दल. ते पुढे जाऊन पुन्हा जयंत पाटलावर टीका सुरू केली आहे आणि मंगळसूत्र चोरलं, तुम्ही तुमच्या कोणत्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतरही स्टेटमेंट थांबत नाही. बघा, असं आहे की माननीय आमदार गोपीचंद पडळकरजींनी जे माननीय जयंत पाटील साहेबांवरती जे टीका केली त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. जी पहिले त्यांनी राजाराम बापू पाटील साहेबांच्या बद्दल किंवा कोणाबद्दलही टीका केली त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. पण मला असं वाटतं की त्यानंतर जे सगळे घटनाक्रम झाले, त्यानंतर ज्या प्रकारचे आंदोलनं किंवा मोर्चे किंवा ज्या प्रकारची खालच्या दर्जाची टीका काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सातत्याने गोपीचंद पडळकरजींवरती करतात आहे, तेही कुठेतरी त्याचंही समर्थन करता येणार नाही. आणि ज्या प्रकारचं एक मोठा मोर्चा मला वाटतं सांगली किंवा कोल्हापूरमध्ये काढण्यात आला आणि मी त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स बघितले आणि की बाबा गोपीचंद पडळकरनी, पण हेच सगळे जे सो कॉल्ड सेक्युलर लोक किंवा जे फार महाराष्ट्राची चिंता करणारे, ज्यावेळेस जरांगे पाटलांनी फडणवीस साहेबांच्या आईबद्दल वक्तव्य केलं किंवा फडणवीस साहेबांबद्दल टीका केली, त्यावेळेस हे मुंग गिळून बसले होते. आणि म्हणून कुठेतरी स्वतःच्या नेत्यावर कोणी बोललं की यांना मिरची लागते आणि तेच आणि किंवा महाराष्ट्राची संस्कृती या सगळ्या लोकांना आठवतं. कुठेही फडणवीस साहेब किंवा इतर दुसऱ्या नेत्यांवर कोणी काही बोललं तर मग हे यांना काही महाराष्ट्राची संस्कृती आठवत नाही. सर, RSSचे आद्य संस्थापक, आद्य सर्वांग चालक केशव बहिराम हेडगेवार यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी अल्पसंख्याक मोर्चा भारतीय जनता पक्षाचे जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून दिले आहे. भाजप नेते म्हणून जमाल सिद्दीकी यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं वाटतं? निश्चितच या राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची याची सुरुवात 1925मध्ये डॉक्टर हेडगेवारजींनी केली होती आणि त्यांनी एक मोठं राष्ट्रनिर्माणचं काम या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे. मागील 100 वर्षापासून ही संघटना आपल्या देशात आणि या देशाच्या हितासाठी, हिंदू धर्मासाठी सगळीकडे करताय, जगभर करताय. आणि निश्चितच त्यांना जे जमाल सिद्दीकींनी जी मागणी केली त्याचंही मी समर्थन करतो आणि निश्चितच डॉक्टर हेडगेवारजींना भारतरत्नाचं हे दिलं पाहिजे. लक्ष्मण हाके यांना Y+ सुरक्षा देण्यावर वाद निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाने Y+ सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी केली आहे. याचा अन्यथा राज्यभर आंदोलन करू असंही मराठा मोर्चाच्या वतीने सांगितलं. बबनराव तायवाडे आणि बाकी OBC नेते यांना ऑलरेडी सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे. बघा, ज्या प्रकारचं मराठा आंदोलक ॲग्रेसिव्ह होऊन किंवा कोणीही त्यांच्यावर काही बोललं तर त्या नेत्यांवरती हमला करण्याचा किंवा फोनद्वारे धमकावण्याचा ते कृत्य करत असतात. आणि मला असं वाटतं की म्हणून OBC नेते लक्ष्मण हाके असतील, राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बबनराव तायवाडे सर असतील किंवा इतर आणखीनही वक्ते असतील, त्यांना निश्चितच सुरक्षा पुरवण्याचं काम जे राज्य सरकारने केलं त्याचं मी समर्थन करतो. आणि मराठा समाजच्या लोकांनी आपल्या आरक्षणाच्या संदर्भात, म्हणजे जी क्रांती सेना जी आहे त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी बोललं पाहिजे. सरकारने काय केलं पाहिजे, गृह विभागाने काय केलं पाहिजे, या सगळ्या भानगडीत ते पडले नाही पाहिजे. त्यांनी राजकीय चित्र या सगळ्या गोष्टींचं केलं नाही पाहिजे. त्यांनी आपलं काम केलं पाहिजे आणि दुसऱ्यांना आपलं काम करू दिलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न असा आहे, दसरा मेळावा उद्या आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात गेल्या काही काळामध्ये संकेत मिळत होते. काय वाटतं तुम्हाला दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर? नाही, काय दरवर्षीसारखा दसरा मेळावा त्यांचा होणार. आता ते राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी दोघंही मिळून करतील की वेगळं करतील ते मला काही सांगता येणार नाही. आणि आमच्या शिंदे साहेबांच्याही खरी शिवसेनेचाही दसरा मेळावा उद्या आहे आणि ते निश्चितच दरवर्षीसारखं या उभाठापेक्षा 4 पट मोठा मेळावा शिंदे साहेबांचा होत असतो. तेही जनता उद्या बघणार आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.